दिवसानंतर आपला हा ब्लॉग बनवतोय आपण. आणि आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आमच्या लग्नाला 4 वर्ष कंप्लीट झालेत आणि आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला. आता 11 वाजता आम्ही निघालो आहोत आणि आम्ही आता पनवेलला चाललो आहे एका रिसॉर्टमध्ये. तर 1.5 तासाचं डिस्टन्स दिसतंय. आता निघालो, बघू किती वाजता पोहोचू. आर्विका सोबत ही आमची पहिली ट्रिप आहे आणि ती शांत आहे, त्यामुळे तिला घेऊन जाणं आमच्यासाठी पॉसिबल झालं. अरू दादा काय करतोय? दादा मोबाईलवरती बघतोय ना. गरू कुठे चाललो आपण? भूर चाललो ना गरू? भूर कुठे चाललो? भूर. आता दुपारचे 1:45 वाजलेत. कल्याणपासून जवळपास 1.5 तासाच्या अंतरावर असलेले आयुष रिसॉर्ट मुंबई पुणे ओल्ड हायवेला लागूनच आहे. आयुष रिसॉर्ट हे पनवेलमधील एक खूपच चांगले आणि लक्झरियस रिसॉर्ट आहे. रिसॉर्टमध्ये एंटर केल्यावर तुम्हाला आतमध्ये हिरवीगार झाडे पाहायला मिळतील. मेन गेटमधून आत आल्यावर तुम्हाला संगमरवरी दगडात बांधलेलं एक जैन मंदिर बघायला मिळतं. मंदिराच्याच डाव्या बाजूला एक प्रशस्त अशी कार पार्किंग आहे. कार पार्क केल्यावर सर्वात प्रथम आम्ही रिसेप्शनला जाऊन चेक इन फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या. रिसेप्शनच्या बाजूला तुम्हाला एक छोटंसं गणपती मंदिर बघायला मिळतं. हॉटेल कॉरिडॉरच्या भिंतीवर अँटिक पीसेस हँग केले होते, त्यामुळे थोडा विंटेज लुक येत होता. आपली रूम बघणार आहोत. आता मी तुम्हाला आमची रूम टूर दाखवणार आहे. हे आहे स्टार्टिंगला वॉर्डरोब, ज्याच्यामध्ये आपण सामान वगैरे ठेवू शकतो. हे आम्ही इथे सामान बॅग्स वगैरे ठेवलेलं आहे. आणि हे आहे बाथरूम आणि वॉशरूम. इथे टॉवेल्स आणि इथे आपल्याला यांनी टूथपेस्ट आणि ब्रश वगैरे दिलेलं आहे. बाबा हा बघा, इथे हेअर ड्राय पण दिलेलं आहे. छान रूम, खूप छान आहे. इथे यांनी एक केटल दिलं आहे आणि पाण्याच्या बॉटल्स ठेवल्या आहेत. हा बघा, गर्विक आजोबांना फोन करतो. इथे टीव्ही आहे. खूप छान आणि स्पेशियस रूम आहे. आता दुपारचे 1:15 वाजले होते. रूमवरती येऊन फ्रेश झाल्यावर आम्ही लंच करायला निघालो. त्या दिवशी रिसॉर्टमध्ये वेडिंग सेरेमनी होती. ॲक्च्युली आमच्या पॅकेजमध्ये लंचसुद्धा इन्क्लूड होता, पण समहाव आम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवण्याऐवजी लग्नाचंच ताट जेवलो. रिसॉर्टचा परिसर हा खूपच मोठा आहे. इथे तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग किंवा वेगवेगळे सोहळेसुद्धा करू शकता. हे बघा ना, इथे लग्नाचा सेट उभारण्याची तयारी सुरू होती.
चला तुम्हाला आता मी दाखवतो इंडोर गेम्स एरिया. इथे तुम्ही फुटबॉल, टेबल सॉकर, टेबल टेनिस, चेस, कॅरमसुद्धा खेळू शकता. आत्ता आपण बघायला चाललोय इकडचं मेन अट्रॅक्शन, ते म्हणजे पॅलेस. बघा हा किती ग्रँड पॅलेस आहे. आयुष रिसॉर्ट हे मुंबईतील पॉप्युलर बॉलिवूड फिल्मिंग स्पॉट आहे. इथे पीके मूव्ही भूतनाथ रिटर्न्समध्ये यो यो हनी सिंग आणि अमिताभ बच्चनवर चित्रित एक सॉन्ग आणि आताचं लेटेस्ट परम सुंदरी हे सॉन्गसुद्धा इथे शूट केले गेलेलं आहे. जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम परम सुंदरी हे सॉन्ग पाहाल तेव्हा तुम्हाला हा पॅलेस नक्कीच आठवेल. तसेच आणखी कोणत्या मूवीजची शूटिंग इथे झाली आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा. जनरली इथे पॅलेस व्हिजिट टाईम हा संध्याकाळी 4 ते 5 हा 1 तासाचा असतो. तसेच इथे पॅलेस टूरचे 200 रुपये चार्ज केले जातात, पण आमच्या पॅकेजमध्ये ते इन्क्लुडेड होते. पॅलेसमध्ये एंटर केल्यावरच तुम्ही पाहू शकता किती भव्य आणि दिव्य हा पॅलेस आहे. वर लटकवलेलं झुंबर एकदम रॉयल लुक देत होतं. पॅलेसच्या एका बाजूला रॉयल स्टेअरकेस आहेत आणि दुसऱ्या बाजूला ग्रँड स्टेज आहे. हॉलच्या मधोमध एक सुंदर असा गालिचा अंतरलेला आहे. चला आता मी तुम्हाला दाखवतो स्विमिंग पूल्स. इथे 2 मोठे मोठे स्विमिंग पूल्स आहेत. स्विमिंग पूल्स हे खूप वेल मेंटेन्ड होते आणि पाणी पण इथं खूप क्लीन होतं. इथे एक छोटंसं स्ट्रक्चर आहे जिथे तुम्ही काइंड ऑफ रेन डान्स करू शकता. स्विमिंग पूलच्या बाजूलाच एक ध्यान मुद्रेत बसलेली जैन मूर्ती आहे. इथे तुम्ही पाहू शकता 3 वॉटर स्लाइड्स आहेत ज्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑपरेशनल असतात. कुछ तो बोल रही है उसको. तुम जाओ. नहीं नहीं जाना. गारू पानी उड़ो. ऐसे पकड़ो एक बार बैठ जाओ. अंदर आओ. ऐसे ही किया था. अंदर. ओ वीडियो शुरू कर दे. चालू है. ओ बस. चिकी. आरू. अच्छी. पैर वॉश कर. हॅपी बर्थडे मम्मा बाबा. वाव, मम्मा बाबांचा बर्थडे बाबाचा मम्माचा बर्थडे. हॅपी बर्थडे. माझा गरू केक कापणार. वाव. हात नको लावू बाबा, हात नको लावू.
बर्थडे बर्थडे बरं वाटतंय बरोबर गरू मम्मा लागेल Thank you. करायचं की नाही पहिला भातू खायचा मी बेबी इकडे बघ. बाबा घेऊन जाणार काय देऊ काकडी. गुड मॉर्निंग. आज आहे आपला स्टेचा दुसरा दिवस आणि आता वाजले आहे सकाळचे 10 आणि आम्ही आता आलो आहोत खाली ब्रेकफास्टसाठी. गरू इडली खातोय ना गरू. हा गरू इडली. रिसॉर्टच्या कॅम्पसमध्ये तुम्ही इथं एक स्पाइस गार्डन पाहू शकता, जिथे तुम्हाला दालचिनी, तुळस, काळी मिरी आणि वेगवेगळ्या मसाल्याच्या पदार्थांची झाडे तुम्हाला पाहायला मिळतील. या आयुष रिसॉर्टचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं एक बर्ड सँक्च्युरी आहे, जिथे तुम्ही ऑस्ट्रिच, हरिण, माकडं आणि वेगवेगळे प्रकारचे पक्षी पाहू शकता. खाऊ घेणार. ये कितने साल तक जिंदा रहता है? काय गुरु बर्ड ठीक आहे गुरु ना किती बिग बर्ड आहे देखो. इथे स्क्रीनवर मी तुम्हाला या रिसॉर्टमध्ये अवेलेबल असलेल्या रूम्सचे डिटेल्स दिले आहे. तर आम्ही क्लासिक रूम बुक केला होता, ज्यामध्ये लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता आणि तुम्हाला बर्ड सँक्च्युरी आणि पॅलेसचा कॉम्प्लिमेंटरी ॲक्सेस होता. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडलाच असेल आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डू सबस्क्राईब. टिल देन गुड बाय. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये.